मित्रांनो, श्रावण महिन्याची सर्वात मोठी शिवरात्री शिवाची असते। तर ही वर्षातून एकच वेळा येते। तर काय काय थालीमध्ये आपल्याला लागतं तर संपूर्ण साहित्य तुम्ही बघू शकतात। तर माता पार्वतीसाठी हळद, कुंकू, भस्म, काळी तीळ, हा गुलाल आहे, ही मेहंदी, जनेऊ 2, नाळे 2, बेलपत्री 21, 5, 11, धतुरा, शमीपत्र 5, 21 गव्हाचे दाणे, 21 मिरी, तांदूळ थोडे, पैसे, नाणे, पाण्याचा 1 तांब्या, 1 सुपारी गणपतीसाठी, 3 नाहीतर 5, 7, 5 कमलगठ्ठे, माचीस, कापूर, अत्तर, पंचामृत साठी दही, 1 तेलाचा दिवा, 1 गाईचं तूप, साखर, 5 प्रकारची फळं, 5 पेढे, बांगड्या माता पार्वतीसाठी, बेलपत्र, आणि जर तुमच्याकडे गोमुख असं अभिषेकाचं असेल गोमुख तर ते पण चालेल, नसणार तर काही हरकत नाही जलाभिषेकासाठी। तर संपूर्ण असे हे साहित्य आपल्याला शिवरात्रीसाठी लागते। तर तुम्ही असे शिवरात्रीचे संपूर्ण साहित्य बघून घ्या आणि श्रावण महिन्याची सर्वात मोठी शिवरात्रीच्या दिवशी अशी थाळी भगवान शिवाच्या पूजासाठी संपूर्ण सजवून ठेवा। याच्याने मनातल्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात। तर रात्रभर पार्थिव शिवलिंग आपल्या घरीच राहू द्यायची आहे आणि सकाळी विसर्जन करायचं आहे। रात्रीच्या वेळेस 7, 8 जेव्हा वेळ भेटेल तर शिवरात्रीची पूजा रात्रीचीच असते। तर अशी पूजा तुम्ही करू शकता। याच्याने भगवान शिव प्रसन्न होतात। शिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, मृत्युंजय मंत्राचा जप करावा, शिव चालीसाचं पठण करावं, शिव अष्टकचं पठण करावं, कोणाचे मन दुखवू नये, वादविवाद घालू नये, सर्वांशी प्रेमाने वागावे। जर आपण कोणाचे मन दुखवले नाही तर आपली संपूर्ण पूजा भगवान शिवापर्यंत पोहोचते। खूप काही पूजा पाठ केली, खूप पूजेची थाळी सजवली आणि कोणाला उनदुन बोलताय, मोठ्यांचा अपमान करताय, त्या दिवशी नखे कापताय, दाढी करत आहे, मांसाहार करत आहे, तर अशा गोष्टी केल्या तर भगवान शिव आपल्यावर ज्या इच्छा पाहिजे आहेत तर प्रसन्न होत नाही। तर आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी सर्वांचे मनाला आनंद द्यावा।